हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या भागाला। तर आता आपण इथे पाहतो की दुष्यंत विचार करत असतो की त्या हुशार मुलीपर्यंत पुरावा तर पोहोचवलेला आहे, पण ती दुकानात जाईल का, तिला ते बिल सापडेल का? नाही दुष्यंत, तू आता एवढा विचार कशाला करतोयस? तुझं काम काय होतं? पुरावा पोहोचवणं, तू पोहोचवलायस। आता तिचं काम आहे पुढे सगळी शोधाशोध करणं, ती शोधेल। अरे पण तिने तुझ्यासाठी यार एवढं केलं आहे, तुझ्यामुळेच ती बाई तर सुटली आहे ना तिच्या हातातून। इतक्यात आता त्या दुकानामध्ये कृष्णा आणि बंट्या पोहोचलेले असतात। कृष्णा दुकान मालकाला हाक मारते, पण ते पूजा करण्यामध्ये व्यस्त असतात, त्यामुळे कृष्णा थांबते। आणि मग पूजा करून झाल्यानंतर कृष्णा म्हणत असते, दादा अहो आमचं एक काम होतं बघा तुमच्याकडं। त्याबरोबर आता दुकान मालक सांगतो, हे बघा इथे कामाला कोणीच माणूस टिकत नाही, त्यामुळे तुम्ही टिकणार नाही। हा तेवढा एकच माणूस माझ्याकडे टिकतो नेहमी। त्याबरोबर आता लगेचच बंट्या म्हणतो, अगं ए कृष्णी, नीट उलगडून सांग की त्यासनी, उगाचच्या उगाच असं काहीतरी कशापायी सांगायलास? मग कृष्णा म्हणते, अहो नाही दादा, आम्ही काही इथं काम मागायसाठी नाही आलेलो, आमचं काम जरा वेगळं आहे। हे बघा, हे ह्यो जो बिल आहे का नाही, ह्या असली सेम टू सेम साडी कुणी घेतली आहे काय तुमच्या दुकानात, ते विचारायचं आहे। त्याबरोबर आता तो म्हणतो, सेम टू सेम साडी, पण तुला काय करायचं आहे आणि तू काय एवढा विचारपुसा करतेस? त्याबरोबर मग आता तो मुलगा जो असतो तो म्हणतो, अहो साहेब, हे आमच्या गावची कृष्णा आहे, आमची कृष्णा लई चांगली आहे बघा, गावात समधी लोक हिला लई मानतात, करा की तिची मदत व्हायच। त्याबरोबर आता कृष्णाला ते विचारतात, पण तुला हे बिल हवं आहे का? कृष्णा म्हणते, ते साहेब मी सांगतो तुम्हासनी, पर बिल घावलं तर लई बरं होईल बघा आधी। आणि म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं का नाही, तर माझ्या कपाळावर जो डाग लागला आहे ना तो पुसायचा आहे मला, त्यासाठी हवं ते बिल। त्याबरोबर आता तो मालक म्हणतो, अगं साडीने तू कपाळावरचा डाग पुसशील? त्यावर लगेचच आता बंट्या पुन्हा डोक्यावर हात मारतो आणि कृष्णाला म्हणतो, अगं ए कृष्णी, असं कशापायी सांगायलास त्यांना, सांग की पटकीनी काय आहे ते सोप्या भाषेत। अहो साहेब प्लीज बिल शोधा की तेवढं। त्याबरोबर मग तो साहेब म्हणतो, ठीक आहे शोधतो की। आणि मग आता ते बिल शोधायला घेतात। इतक्यात त्यांच्या फोनवरती जयकांतचा फोन आलेला असतोय आणि मग जयकांत त्यासनी धमकी देतोय, हे बघा शेठ, आता तुमच्या मोहर जी पोरगी उभी आहे ती कृष्णा आहे, तिला काय भी माहिती द्यायची नाही। जर तिच्या हाताला काय माहिती घावली तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचं दुकान होळीप्रमाणे पेटवून काढू, आणि ते बी अति प्रचंड येगानं, समजलं ना व? त्याबरोबर लगेचच आता इकडे तो दुकान मालक म्हणायला लागतो की अगं कृष्णा, नाही आहे इथे बिल नाही आहे गं आमच्याकडे, म्हणजे आम्ही असं बिल नाही देऊ शकत ना, मुळात बिल नाहीच आहे या मुलीच्या नावाचं कुठलं, इथून कुठली साडी गेलेली नाही आहे। त्यावर लगेचच आता कृष्णा म्हणते, अहो असं काय करायलं आहे, असेल की बिल? त्यावर ते म्हणतात, नाही आहे म्हणलं ना, नाही आहे, तू निघ बरं इकडनं, चालते व्हा। त्याबरोबर आता लगेचच ते त्यांना हकलवून लावतात। तर इकडे आता बाळजाबाईंनी कृष्णाचं सामान घराबाहेर काढलेलं असतं। तर आता कृष्णा, हिचं सामान घराबाहेर काढू नका बाळजाबाई, अहो आपल्या कृष्णीला पुरावा घावला आहे आणि आपली कृष्णा लवकरच तो पुरावा घेऊन इथं येईल बी, पर तोवर जरा आपल्याला धीर धरावा लागल, असं आता भक्ती बाळजाबाईसनी सांगते। बाळजाबाई विचारतात, कुठला पुरावा? त्यावर भक्ती सांगते, अहो तिच्या हाताला का नाही बिल लागलं आहे त्या साडीचं। मग आता ती कृष्णा तशी सेम टू सेम साडी दुसरी कुणी घेतली की नाही आपल्या गावातनं, ते बघायला दुकानात जाणार आहे। त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, असं? अगं लई बरं झालं बघ मला सांगितलं असते तू, आता कसा माझा जीव बी जरा भांड्यात पडला, आपली कृष्णा निर्दोष सुटणार का नाही, मग बाकीच्या समजायची काय आमचं घेणं देणं नाही, आम्हासनी फक्त कृष्णीजवळ घेणं देणं आहे की। बरोबर, सुटू दे तिला, सुटू दे, पण मी काय म्हणतो, अगं हे सामान असू दे इथंच, हे समजा सामान की नाही फक्त गावकऱ्यासनी दाखवण्यासाठी ठेवलं आहे की बाळजाबाई कायम न्याय करतात, बाळजाबाई कधीच पक्षपातीपणा करत नाहीत ना म्हणून। हां, ते सामान राहू दे, ते कृष्णी आली की आपण काय करायचं ते बघू, तोवर तुझी काय आतली कामं असतील ते आटपून घे जा। मग आता भक्ती तिकडनं आत जाते। त्याबरोबर लगेचच आता इथे आढळराव म्हणत असतात, बघितलंत ना सौभाग्यवती कृष्णा, तिचं नशीब तेवढं बलवत्तर आहे ते, अहो तिचं नशिबाचं योग आता ह्या घराशी बी जोडलं गेलेलं आहे, त्यामुळं तिला या घरातनं कोण बी बाहेर काढू शकत नाही। कृष्णा निर्दोष हाय हे सिद्ध होणार आणि ती या घरामध्ये पुण्यांदा येणार, समजलं ना तुम्हासनी? काय वाटलं होतं तुम्हाला तिला या घरात येता यायचं नाही, तुम्ही कराल म्हणून समज, पर नाही, असं नाही होणार, आम्हासनी खात्री होती।
आमची सून निर्दोष हाय, ती निर्दोष स्वतःला सिद्ध करणार आणि पुण्यांदा रांगडे पाटलांच्या घरात येणार. तुम्ही किती बी काय बी केलं का नाही तरी त्याचा काही एक फरक पडणार नाही बोललो होतो ना. त्यावर लगेचच आता बाळजाबाई म्हणायला लागते, अहो तुम्हासनी काय वाटतं, खरोखर हाय का ते कृष्णाचं नशीब एवढं बलवत्तर की ते आमच्या वाट्याला जाईल म्हणून? अहो जर तिचं नशीब बलवत्तर असतं तर आता भक्ती गावली नसती मला. तिचं नशीब बलवत्तर हाय का नाही ते ठावं नाही, पण माझं तर हाय, कारण मला भक्ती गावली. आता मी काय करणार हाय ते कळलं नव्हं तुम्हासनी. एवढं बोलून बाळजाबाई आत जातात. आढळराव म्हणत असतात, कधी या बाईच्या डोक्यात काय येईल आणि कधी काय, खरंच सांगता येणार नाही कोणाला सुद्धा. विचित्र आहे हे सगळं प्रकरण. देवा पाठीशी राहा रे त्या कृष्णाच्या, सांभाळून घे तिला आणि पुरावेसुद्धा घावता येऊ देत तिला. त्याबरोबर इथं आता दुष्यंत हा विचार करत असतो, काय झालं असेल, मिळालं असेल ना कृष्णाला त्या सेम बिलाची कॉपी, मिळाली असेल ना कृष्णाला त्या बाईबद्दल माहिती. नाही मी कशाला एवढा विचार करतोय, जाऊ देत ना. पण नाही, खरं तर मी सुद्धा जायला हवं होतं तिच्या मदतीला. इतक्यात तिकडे आता भक्ती येते. आता भक्ती दुष्यंतला म्हणते, माफ करा दुष्यंत दाजी, पर तरी बी तुमच्याशी बोलतोय. आज खरं तर कृष्णाला तुमच्या मदतीची गरज होती, तुम्ही जाया पाहिजे होतं तिच्याबरोबर. खरं तर काल कृष्णीनं सौताला निर्दोष सिद्ध केलं असतं त्या बाईला पकडून, पर तेव्हा तुम्हाला ते गुंड मारत होतं ते आपल्या कृष्णीनं पाहिलं आणि तुम्हासनी वाचवण्यासाठी ती पुढं सरसावली. तोवर ती बाई तिच्या हातातनं निसटली बघा. त्यामुळं आज तिच्या मदतीला तुम्ही बी जाया हवं होतं, कारण आज तुमची समजात जास्त गरज होती तिला. तिच्या हाताला का नाही एक बिल लागलं आहे ते आपल्या तिच्या साडीबद्दलचं, आणि मग तशी शेम टू शेम साडी त्या दुकानातनं कोणी दुसऱ्या बाईनं घेतली का हे बघा कृष्ण जाणार आहे. त्याबरोबर दुष्यंत विचारतो ती कुठे आहे. तर आता इथे कृष्णा आणि बंट्या दोघंजणं घरला चाललेले असतात. कृष्णा म्हणत असते, बंट्या मला काय वाटत नाही, म्या निर्दोष आहे हे म्या सिद्ध करू शकन. अरे माझ्या हातात कुठला बी पुरावाच नाही. कुठल्या तोंडानं म्या जाऊ बाळजाबाईंच्या मोरं आणि कुठल्या तोंडाने मी त्यासनी सांगू की म्या निर्दोष आहे म्हणून. काय करू बंट्या, तुला काय वाटायलंय? बंट्या म्हणतो, कृष्णे अगं आपल्या मोरचे सगळे रस्ते बंद झालेत की, काय करायचं काय मला बी सुचना झालंय बघ. इतक्यात आता तिकडं दुकानात काम करणारा तो मुलगा येतो आणि कृष्णेला म्हणायला लागतो, कृष्णे हे घे, बिलाची कापी हवी होती ना नव्हं तुला, ही घे ती कापी. त्यावर कृष्ण म्हणते, अरे भावा पण. त्यावर तो म्हणतो, अगं असू दे घे, मालकाचा डोळा चुकवून द्यायला आलोय. अगं माझ्या बाची केवढी मदत केली होतीस तू विसरली असशील ग, पण म्या कसा विसरीन. माझ्या बाला जेव्हा इश चढलं होतं तेव्हा तूच त्याला डॉक्टरांकडे न्यायला मदत केली होतीस ना माझी. आणि आता समधी गावकरी तुझं उपकार विसरायलात. तू प्रत्येकासाठी काय ना काय केलं आहेस, पर लक्षात ठेव मला तुझ्या उपकारांची जाण आहे कृष्णे, म्या नाही विसरायचो असंच तुझं उपकार. बरं चल आता म्या निघतो, तुला काय निर्दोष बिर्दोष करायचं आहे सौताला सिद्ध ते तू कर. मला कुणी बघितलं नव्हे इथं तर लई मोठा गडबड होऊन जाईल, घोटुळा होईल समजा. येतो म्या. आणि मग तो तिकडनं निघतो. आभारी हाय, लय उपकार झाले असं म्हणत कृष्णा बी तिकडनं निघते. तर आता इथं सावित्री ही लईच जास्त खुश असते. ती म्हणत असते, आज मला लईच आनंद व्हायला लागलाय. अगं तुला माहीत नाही पिला, कालच्या दिसाला बाळजाबाईंच्या वाड्यावर काय राडा झालाय तो. अगं त्या बाळजाबाईंनी तर आहे ना त्या झिपरीला असं सांगूनच टाकलं की तू पुरावा घेऊन ये, नाहीतर तुला घराच्या बाहेरच काढतो बघ. आता मला तर खात्रीच आहे ती झिपरी तर काही गोळा करू शकणार नाही आहे. त्यामुळं आता तिची कायमची रवानगी होणार रांगडे पाटलांच्या घरातनं. लई महलात राहत होती नव, आता म्हणावर हा महलात. हां त्याबरोबर आता लगेच भक्ती म्हणते, मॉम म्हणजे त्यावर लगेचच आता इकडे सावित्री म्हणते, अगं ये पिला म्हणजे बिंजे काय म्हणायल्यास. म्या काय म्हणतो ते ऐक, तू बी चल की माझ्याबरोबर, तू बी बघ की तिकडं माझ्या. अगं त्या औदशिनीला घराबाहेर काढताना जी काय आपल्या मनात आनंदाची उकळी फुटायची आहे का नाही ती एकत्र फुटू दे. दोघी बी मिळून संगट आनंद घेऊ लुटू. चल तू माझ्याबरोबर चल आणि मस्त तिकडे एन्जॉय कर चल. त्याबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणायला लागते की मॉम मला सांग तिकडे तो दुष्यंत तो सुद्धा असेल ना. त्याबरोबर आता सावित्री म्हणते, दुष्यंत सरकार. अगं भाई तर दुष्यंत सरकार तर असणारच की तिथं, आता ते तर असायच हवं नवं. म्या काय म्हणतो, एकदा का त्या कृष्णीला घराबाहेर काढलं का नाही की म्या तुझी आणि दुष्यंत सरकारांची भेट घालून देतो. नाही म्हणजे कसं, माझी एवढी सुंदर सोज्वळ समंजस हाय, कुणी बी तिच्या सहज प्रेमात पडल, तिच्या प्रेमात पडायला हवं की नाही कुणीतरी.
म्हणून काय वाटतंय तुला, भेटशील नव तू दुष्यंत सरकारसनी, चल मग माझ्याबरोबर. त्यावर लगेच पूजा म्हणते, अगं नाही 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 आई नको, मी काय म्हणते, मी नाही येत, तू जा आणि तू जाऊन ये, तू मस्त एन्जॉय कर, ओके, मी नाही येत. राहिला प्रश्न त्या दुष्यंतला भेटण्याचा तर नको एवढं सगळं, हां प्लीज. आता खरं तर इथे ही नको का म्हणत असते, कारण दुष्यंतच डी आहे आणि तिला माहिती आहे की दुष्यंत आता माझ्यावरती प्रेम करणं तर खूप लांब, मला आता त्याच्या मनामध्ये खूप राग आहे माझ्याबद्दल. आता सावित्री म्हणते, अगं पिला काय म्हणायल्या, चल की. त्यावरती म्हणते, नको गाई, खरंच तू जा आणि तू खूप छान एन्जॉय कर काय. त्याबरोबर सावित्री म्हणते, बरं मी जातो आणि एक काम करतो, तुला का नाही समध्या गोष्टींच्या डिटेल पुरवतो काय. त्याबरोबर लगेच ती म्हणते की वय चालते, तू जा. तर आता पूजाला भूतकाळ आठवत असतो, तिने दुष्यंतला कसं फसवलं ते सगळंच तिला आठवत असतं. त्याबरोबर आता ती म्हणत असते की डी मला नाही जवळ करणार. इतक्यात तिची आई म्हणजे सावित्री विचारते, काय गं काय पुटपुटलीस बाळा, तुला पैशांची काळजी आहे ना, व काळजी करू नका. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की बंट्या कृष्णीला म्हणत असतो, कृष्णे अगं आता हे बिल तर घावलं आपल्याला, पण तुला काय वाटतं ती चंद्री खरं बोलल व्हाय, नाही म्हणजे मला तर वाटत नाही गं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अरे करू काहीतरी, बोलायला लावूच की तिला. इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतोय. आता दुष्यंतला असं रस्त्यात बघून लगेचच बंट्या म्हणतोय, अहो दुष्यंतदाजी तुम्ही, बरं झालं आलासा. अहो तशी बी आम्हाला तुमच्या मदतीची गरज होतीच थोडी, तर आलास तुम्ही. इतक्यात लगेचच दुष्यंत म्हणतो, काय चाललंय का इथे, नाही त्या बाईबद्दल काही माहिती मिळाली का. त्याबरोबर बंट्या सांगत असतो, वय अहो दुष्यंत सरकार ती बाई आपल्याच गावची आहे, चंद्री म्हणून नाव आहे तिचं. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत इथे आता कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, हिथं माझ्यावर काय परिस्थिती वळवली आहे, हिथं माझं काय चाललं आहे आणि त्यात तुमचं काय मधी हां, म्या काय शोधायलो आहे, म्या काय करायलो आहे आणि तुम्ही मध्ये मला टोमणं मारायला आला वे. कारण आता दुष्यंत काय म्हणालेला असतो की काही लोकांची जीभ खूप पटापट चालते, मग तेवढ्या लवकर हातही का नाही बरं चालत त्यांचे. त्याबरोबर आता कृष्णा म्हणते, तुम्हासनी उगाच टोमणे मारण्याशिवाय दुसरं काही जमत नाही काय. त्यावर दुष्यंत म्हणतो, ठीक आहे मग मी निघतो, नको आहे ना माझी मदत. आणि मग दुष्यंत तिकडनं जात असतो. त्याचंच कृष्णा म्हणते, जावाच, तसं बी मी अवतान धाडलं नव्हतं तुम्हासनी यायला. त्यावर लगेच आता दुष्यंत म्हणतो, ठीक आहे मी खरंच जातो. आणि मग तो आता गाडीवर बसतो. तसा बंट्या लगेच म्हणतो, अगं ए कृष्णे, म्या तुझ्यामुळं हात जोडतो, तुझं स्वाभिमान आडीव जरा स्वतःजवळ ठेव आणि दुष्यंत सरकारसनी थांबीव. अगं त्यांच्या मदतीची गरज लागल बाई आपल्याला, त्या बाईकडनं खरं वसूल कराया, थांबव की दुष्यंत सरकारसनी. दुष्यंत म्हणतो, नाही आता काय मी थांबत नसतो. मग कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार अहो थांबा की. दुष्यंत म्हणतो, सॉरी आणि प्लीज हे असं म्हणतात का, जरा रिक्वेस्टफुली, जरा प्रेमाने. मग कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार सॉरी घ्या की. त्यावर लगेचच इकडे सावित्री ही पूजाला सांगत असते, काळजी करू नको, एकदा का ती भिकारडी परत आली का नाही की मग कसे पैसे वसूल करायचे तिच्याकडनं त्या मी बरोबर बघतो. तो जरा धीर धर बघ पिला, तू अजिबात म्हणून काळजी करू नकस, काय करायचं ते मी बघतो. ती कृष्णा एक डाव इकडे येऊ दे ग फक्त, मग बघ तुझी समधी अडचणी मी कशी दूर करत होते. हां का, आता बघ मी येतो जाऊन तिकडनं माझ्या बघून, तू थांब इथं घरला. एवढं बोलून आता सावित्री ही कृष्णाची मजा बघायला जायला निघालेली असते. आता पूजाला तर माहीत असतंच की दुष्यंत हा माझ्या प्रेमात तर पडणार नाही आहे, पण कृष्णाच्या आयुष्याची राख रांगोळी केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तिला त्या घरातनं बाहेर काढू दे, नाही तर तिची तिरडी घरातनं बाहेर पडू दे, पण माझा त्याच्याशी काही एक संबंध नसणार म्हणजे नसणार. मला काही घेणं देणं पडलेलंच नाही आहे ना त्या पोरीबरोबर. त्याबरोबर इकडे दुष्यंत हा म्हणत असतो की ते नीट प्लीज म्हण तर मी तुझी मदत करेन. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार चला की जरा माझी मदत करा की करा. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, नाही तेव्हा किती हाय डेसिमल व्हॉईस असतो तुझा, मग आज काय एवढूसा, आज पण जरा बोल की प्रेमाने, दुष्यंत मदत कर म्हणून बोल. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार अहो करा की माझी मदत, दिसायला नवं अडचणीत आहे मॅ म्हणून. त्यावर दुष्यंत म्हणतो की जरा असं रिस्पेक्टफुली बोल ना. त्यावर मग मात्र आता दुष्यंत आणि कृष्णाची ही मजा बघून बंट्या हसत असतो. तर मग कृष्णा चिडते आणि म्हणते, ही येळ आहे काय दुष्यंत सरकार माझी खेचायची, तुम्हासनी मस्करी सुचायला नवं, ठीक आहे खेचा तुम्ही माझी, करा मस्करी करा, मला काही फरकच पडत नाही, करा किती मस्करी करायची आहे तेवढी, म्या जातो.
तुम्हासनी नाही करायची ना हो माझी मदत, नका करू तुम्ही. म्या काय करायचं ते माझं बघून घेतो. मला तर का नाही आता तुमच्याबरोबर काही बोलायचंच नाही आहे, जाऊ द्या. आणि मग आता कृष्णा ही लगेचच रडायला लागते. एवढ्या अडचणीत घावलोय म्या, त्या दिवसाला तुमची मदत केली आणि तुम्ही आता मात्र मला अडचणीत बघतायसा. तुम्हासनी काय मजा यायला नव्हं, घ्या की घ्या मजा घ्या, माझं काय करायचं आहे ते म्या बघतो आता कृष्णाला एवढं सगळं बोलल्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणतो, हे बघ प्लीज तू रडू नकोस, प्लीज कृष्णा शांत हो, रडू नको. अगं बरोबर काय करायचं ते बघूया ना आपण, मी आलोय ना आता. आपण मिळून ठरवूया काय करायचं ते, पण प्लीज रडू नकोस ग कृष्णा. असं रडून कसं होईल, प्लीज रडू नकोस, शांत हो. मग कृष्णा आता शांत होते. तर दुष्यंत म्हणत असतो, शांत आपण बघूया, ठरवूया ना, काहीतरी करू पण त्यासाठी कृष्णा तुला थोडीशी ॲक्टिंग करावी लागेल. तुला येते ना ॲक्टिंग करता. त्यावर कृष्णा म्हणत असते, ॲक्टिंग तो बटूक बाबाच्या वेळी केली होती तशी. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही गे, तेव्हा ॲक्टिंग तू कुठे केली होतीस, आत्ता खरी ॲक्टिंग करायची वेळ आहे तशी. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो म्हणजे बघा मला नांगर चालवता येते, मूठ टाकता येते, आवण टाकता येते, ते समजा खरं येते, पण ही ॲक्टिंग बिक्टिंग ह्याच्यात कधी आपलं काही जमलं नाही बघा. नाही म्हणजे जे येत नाही तसं सांगितलं पाहिजे ना, जमत नाही ते बोलायला काय हरकत आहे. त्याबरोबर दुष्यंतच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो, अगं हे किती बोलतेस तू, बोलायला लागलीस की थांबतच नाही तुझी टकली. थांब. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी जितकं आणि जे सांगेन ते तितकंच करायचं, कळलं तुला. उगाचच्या उगाच जास्त बोलू नकोस. आता लगेचच दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात. तर बाळजाबाई मात्र इकडं म्हणत असतात की अर्धा तास दिला होता, अजून कृष्णा इथं आलेली नाही, त्यामुळं म्या असा निर्णय घेतोय की. तर इकडं आता कृष्णा आणि दुष्यंत हे पोलीस बनून आलेले असतात चंद्रीकडं. आणि बाळजाबाई निर्णय देत असताना कृष्णा त्या ठिकाणी येते आणि थांबा असं जोरात ओरडते. समधी लोक मागं बघतात. आणि हा व्हिडिओ इथंच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.